मनपा सभेतील राड्यानंतर शिवसेनेचा इशारा, मर्यादा ओलांडल्यास प्रत्युत्तर मिळेल. गोरंट्याल खरे वादानं तापले वातावरण. दर्शना खोतकर यांचा भाजपला सज्जड दम. यापुढे शिवसेना स्टाईलमध्ये उत्तर देण्यात येईल. नगरसेविका दर्शना खोतकर यांचा सज्जड इशारा. जालना शहर महानगरपालिकेची सोमवारी पार पडलेली सर्वसाधारण सभा गदारोळामुळे चर्चेत आली आहे. सभेदरम्यान भाजपचे नगरसेवक अक्षय गोरंट्याल आणि शिवसेनेचे नगरसेवक कमलेश खरे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानं महापौर वंदना मगरेंना सभा 5 मिनिटांसाठी तहकूब करावी लागली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नगरसेविका दर्शना खोतकर यांनी तीव्र प्रतिक्रिया देत भाजपला इशारा दिला. सभागृहात अशा प्रकारे शाब्दिक हल्ले करणे योग्य नसून राजकारणासाठी इतर वेळ व व्यासपीठ उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आम्ही राजकारणात नवीन असलो तरी आम्हाला राजकारणाचा अभ्यास आहे. आमच्या नगरसेवकांना सभागृहात धमक्या देणं ही गंभीर बाब आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्हालाही योग्य सन्मान मिळायला हवा असं खोतकर म्हणाले. तसेच कोणतेही आरोप करण्यापूर्वी ते सिद्ध करावेत, अन्यथा अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत असा सज्जड इशारा त्यांनी दिलाय. आम्ही शिवसेनेचे नगरसेवक आहोत. आमची शैली काय आहे हे सर्वांना माहित आहे. आपण ही बराच काळ पालिकेत सत्तेमध्ये होता. आपल्या कारभाराची पोलखोल केली तर बरंच काही बाहेर येऊ शकतं असं म्हणत त्यांनी भविष्यात अशा घटना घडल्यास शिवसेना स्टाईलमध्ये उत्तर देण्यात येईल असा इशारा दिला. दरम्यान या घटनेमुळे मनपा सभेतील वातावरण चांगलंच तापलं असून राजकीय वाद अधिक तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत. खरं तर आपल्या हे सभागृह भरायच्या पूर्वी इलेक्शन संपलेले आहे आणि कुठेतरी असं माझा गैरसमज होता की राजकारण या सभागृहाच्या बाहेरच राहील, आत येणार नाही. आणि खरं तर खेद वाटते मला हे बोलताना की आज आम्ही आमच्या परिवारातले नवीन जनरेशन आहोत, जे आम्ही लोकसेवामध्ये उतरलेलो आहोत. असं कुठेतरी वाटलं होतं की ओल्ड स्कूल पॉलिटिक्स सोडून आपण एक हेल्दी प्रकारे आपण जनतेसाठी काम करू, पण ते क्लिअरली होताना इथे दिसत नाहीये. नेत्यांचे नाव काय घ्यायला लागले, आमच्या सदस्यांना दाबण्यात काय येऊ लागले, धमकी काय देण्यात येऊ लागले. तर खरं तर खेद आहे, असं नाही व्हायला पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून आम्हालाही तेवढंच रिस्पेक्ट भेटला पाहिजे जो सत्ताधारी पक्षाला इथं भेटत आहे. आणि मला असं वाटतं की कुठलाही आरोप करण्यापूर्वी प्रूफ करा आणि मग बोला, एवढं एक सूचना आम्ही इथे देऊ इच्छिते. कारण की आपल्याकडेही बरेच दिवस सत्ता होती, आपल्याही बऱ्याच गोष्टी निघू शकतात. आणि एक विरोधी पक्षाची सदस्य म्हणून एक चॅलेंज समजा किंवा ही सूचना समजा की यानंतर हे सगळं आम्ही सहन करणार नाही, एवढं मी म्हणू इच्छिते. आजपर्यंत माझ्याकडून मी एक नवीन सदस्य आहे, माझा अनुभव कमी असेल पण माझा अभ्यास गाढ आहे, डीप आहे, म्हणून मी हे म्हणू लागले. कॉन्फिडेंटली मी हे म्हणतेय की जर असंच चालणार असेल, जर असंच मागच्या जनरेशन सारखं आपल्याला जर चालू ठेवायचं असेल तर आम्ही ही शिवसेना पक्षाचं आहोत. आमची मूळ आयडिओलॉजी काय तुम्हाला सगळ्यांना माहिती, मला दाखवायची गरज नाहीये. म्हणून इथून पुढे मी असं समजेल, सुरुवात समोरून झालेली गेम ऑन समजेल मी, आणि इथून पुढे त्या पद्धतीने आम्ही बोलू. चला मॅम, प्रश्न घ्या. विषय पत्रिका विषय घ्या.